नमस्कार, आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी। महाडमध्ये गोगावले जगताप गटात तुफान हाणामारी, महाड परिसरात तणाव। महाड शहरात गोगावले समर्थक आणि जगताप समर्थक यांच्यात तुफान हाणामारी झाली असून नवेनगर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। 1 आणि 2 क्रमांकच्या मतदान केंद्राजवळ हा राडा झाला। यामध्ये सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे। विकास गोगावलेंवर पिस्तूल ताणली म्हणून हा सर्व राडा झाल्याचा आरोप विकास गोगावलेंनी केला आहे। यासोबतच या संपूर्ण प्रकारामागे खासदार सुनील तटकरे यांचे कारस्थान आहे असा गंभीर आरोपही विकास गोगावलेंनी केला आहे। घटनास्थळी पोलीस पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। निवडणुकीतील अशा प्रकारच्या दहशतमय वातावरणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। तुम्ही माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे, 2 कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली, ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं। पाटणं हे असे बगल बच्चे पाठवायचे नाही। त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची औलाद आहे आणि भरत शेठची औलाद ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय। आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल ह्याचा आपण कुठेतरी या ठिकाणी विचार करावा। आज ही रिव्हॉल्वर जर्मन बेडची का कुठल्या मला माहिती नाही, परंतु ही रिव्हॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने सांगावं। मी आत्ताच माननीय मंत्री भरत शेठ गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता। 4 गाड्या तिथं उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार। आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण आहेत का पोलीस कोण आहेत का? आता तरी या पुढे जरा आहे का इथं पण? हो तडवी साहेब, पोलीस अधिकारी कोण आहेत का इथं? इलेक्शन काउंटिंगच्या तिथं पोलीस अधिकारी होते ते आहेत का इथं? ही रिव्हॉल्वर साहेब ही रिव्हॉल्वर माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवरती उभारण्यात आली। माझ्या एका कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती फायरिंग रिव्हॉल्वर आपण आपल्या ताब्यात घ्यावी। हा विकास गाडी चेक कर बस बघा काय बघा काय